बरं ऐका ना बाबासाहेब, तुम्ही संविधानात शिक्षणाचा अधिकार दिला, पण आजची परिस्थिती पाहता शिक्षणाचा बाजार झालाय, तर कुठे शिक्षणाचा दर्जा ढासळलाय आणि भेदभाव तो अजूनही पूर्णपणे नाही संपला. बाबासाहेब, तुम्ही मतदानाचा अधिकार दिला, पण मत द्यायचं कोणाला? कारण कोणीच तसा लायकीचा नाही उरला. तुम्ही जोडीदार निवडण्याचाही अधिकार दिला, पण तसा चारित्र्यवान माणूसच नाही उरला. बाबासाहेब, तुम्ही डिवोर्सचाही अधिकार दिला, अपमानास्पद नात्यामधून सुटका मिळावी म्हणून. पण समाज म्हणतं तुम्ही गुन्हा केला, पाप केलं, तर कोणी म्हणतं तुम्ही संसार मोडला. बाबासाहेब, तुम्ही म्हणाले 8च तास काम करायचं, पण आज ओव्हरटाईमच्या नावाखाली माणूस मशीन बनलाय आणि आयुष्य जगायला वेळच नाही उरला. बाबासाहेब, तुम्ही स्त्रियांना प्रसूतीनंतर विश्रांतीचाही अधिकार दिला, मग बलात्कार करणाऱ्यांवरती का नाही कोणता कठोर कायदा लिहिला? हे मी नाही हा, इथली राजकीय आणि न्यायव्यवस्था म्हणते की आम्ही बाबासाहेबांचं संविधानाचं पालन करतो, मग तरीही फासावर लटकवण्यासाठी इतका का वेळ लागतो? होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला.